एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। धर्मांध शक्ती भारताला तोडू शकत नाहीत, माधवी लता बटेंगे तो कटेंगे याचा अर्थ सांगितला तेलंगणातल्या फायर ब्रँड नेत्या माधवी लता यांनी। तेलुगू परिवारासहित देशातील सर्व जाती धर्मातील लोकांनी एकसंघ राहून देशाला प्रगतीपथावर घेऊन जायचे आहे। कोणतीही धर्मांध शक्ती भारताला तोडू शकत नाही। सारे भारतीय नागरिक एक असून तर आपल्यात दुफळी निर्माण होणार नाही। जर आपल्यात धर्मांध शक्तीची डोकं वर काढले तर आपल्याला विभाजन होईल आणि अस्थिरता येईल। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे, बटेंगे तो कटेंगे असे तेलंगणा येथील भाजपच्या नेत्या माधवी लता यांनी शहर उत्तरच्या प्रचारादरम्यान प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। त्या शहर उत्तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारात भवानी पेठ, घोंगडे वस्ती, इंदिरा वसाहत, जोडबाई पेठ आदी भागात अनेक बाजारपेठा आणि प्रतिष्ठित मंडळीच्या घरोघरी जाऊन संवाद साधला। भवानी पेठेतील उद्योजक व्यंकटेश चाटला यांच्या शोरूममध्ये सर्व कामगारांशी संवाद साधत भाजपच्या हळद बळकट करावी असे आवाहन केले। यावेळी त्यांच्या समेत डॉक्टर उर्वशी देशमुख, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, राजकुमार पाटील, गोपीकृष्ण वड्डेपल्ली, राहुल साबादे, सुमित बिराजदार आदींची उपस्थिती होती। महाराष्ट्र ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य आजही प्रेरणा देणार आहे। देशातील हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई आणि बौद्ध धर्मातील लोकांनी देशाला एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न करावा। त्यामुळे येणाऱ्या पिढीचे भविष्य उज्ज्वल असेल। भारत हा शक्तिशाली बनत चालला आहे। देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कणखर नेतृत्वामुळे संपूर्ण विश्वात भारतीयांना वेगळी ओळख निर्माण झाली आहे। याचा अभिमान आम्हा सगळ्यांना असला पाहिजे। देशाच्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतवासियांनी भारतीय जनता पक्षाच्या मागे आपली शक्ती उभी केली पाहिजे, तरच आपण प्रगतीपथावर पोचू असे माधवी लता यांनी सांगितले। सोलापूर शहरात तेलुगू भाषिक परिवारांची संख्या अधिक आहे। तेलुगू शक्ती भाजपचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या मागे सातत्याने उभे आहे। सोलापुरात आल्यापासून माझ्या प्रत्येक कार्यक्रमात तेलुगू भाषेत संवाद साधल्यामुळे मला सोलापूर शहर हे अत्यंत जवळचे वाटले आहे। सोलापूरकरांनी मला जे प्रेम दिले ते न विसरण्यासारखे आहे। राज्यात महायुतीची सत्ता आल्यास पुन्हा एकदा शहर उत्तरमधील नागरिकांशी स्वतंत्रपणे संवाद साधेन असे म्हणत येथील नागरिकांची प्रतिसाद पाहून भारावले असल्याचे माधवी लता यांनी सांगितले।